अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी व्रत विधी आणि शमी वनस्पती अर्पणाचे आध्यात्मिक फायदे. हा दिवस अत्यंत शुभ आणि पूजनीय मानला जातो, कारण या दिवशी भगवान गणपतींची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते. भागी संकष्टी चतुर्थी व्रत विधी. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येते. हा दिवस विघ्नहर्ता श्री गणेश यांना समर्पित असतो. व्रताची सुरुवात कशी करायची? सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा. देवघरात गणपतींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून ठेवावा. हातात जल, अक्षत आणि फुल घेऊन संकल्प करा. मी श्री गणपतींच्या कृपेने आज संकष्टी चतुर्थी व्रत करीत आहे. माझी सर्व मनोकामना पूर्ण होवोत. पूजा विधी. गणपतींना चंदन, अक्षत, दूर्वा, फुले आणि मोदक अर्पण करा. धूप दीप प्रज्वलित करा. गणपते नमः आणि वक्रतुंड महाकाय हा मंत्र जपा. गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्र पठण करा. उपवास. या दिवशी उपवास ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवसभर फराहार किंवा फक्त पाणी घेऊन राहता येते. संध्याकाळी चंद्रदर्शन व अर्घ्यदान. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर अर्घ्य द्यावे. जल, अक्षत आणि फुलांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करून प्रार्थना करा. चंद्राय नमः अर्घ्यानंतर व्रत पारण करा आणि मोदक, फळे ग्रहण करा. या व्रताचे फायदे: संकटांपासून मुक्ती, कार्यसिद्धी, बुद्धी, ज्ञान आणि सुख शांतीची प्राप्ती, सर्व विघ्नांचा नाश. भागा शमी वनस्पती अर्पणाचे फायदे. शमी वृक्षाचे हिंदूत अत्यंत महत्व आहे. महाभारतात अर्जुनाने आपली शस्त्रे शमी वृक्षात लपवली होती, म्हणून तो शौर्य, यश आणि विजय याचे प्रतीक मानला जातो. धार्मिक महत्व. शमी वृक्ष भगवान शनी आणि गणेशाशी संबंधित आहे. शनिदोष कमी करण्यासाठी शमी वृक्षाची पूजा केली जाते. संकष्टीच्या दिवशी शमी पान गणपतींना अर्पण केल्याने विघ्न नाश होतो आणि कार्यात यश मिळते. अर्पण कसे करावे? गणपती पूजेनंतर एक शमी पान श्रद्धेने अर्पण करा आणि म्हणा, शमी शम्यते पापं शम्यते विघ्नं शुभम. ही प्रार्थना केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात. शमी वृक्षाचे फायदे: घरात नकारात्मक ऊर्जा कमी करते, शनिदोष शांती मिळवते, वास्तु दोष नाश करते, आरोग्य आणि समृद्धी वाढवते. शमी लावण्याची योग्य दिशा: घराच्या पश्चिम किंवा दक्षिण दिशेत शमी वृक्ष लावावा. दर शनिवारी पाण्याने अभिषेक करावा आणि दीप लावावा. समारोप. तर मित्रांनो, अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी व्रत आणि शमी अर्पण यांचा संगम तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.